नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वसंत मिरासदार यांची कथा शोध विचारवंत नवऱ्याचा. ऑफिसमधनं संध्याकाळी घरी आलो तेव्हा बायकोचा चेहरा काहीसा सचिंत दिसला. अहो, भाऊ मामा येऊन गेला. मी विचारल्यावर तिने सांगितलं, जरा काळजीतच आहे मामा. का बरं? अहो, सुप्रियाच्या लग्नाची काळजी. अगं, तिच्या लग्नाच्या काळजीचं कारण काय? सुप्रिया दिसायला चांगलीच आहे. वाटेवरचा चोर सुद्धा पत्करेल तिला. शिकलेली आहे. भाऊ मामाला पैशाला काही कमी नाही. मग अडलंय कशात? सुप्रियाचा हटवादीपणा हो. गेले वर्षभर तिच्या लग्नाचं चाललंय. एकापेक्षा एक सरळ स्थळं सांगून आली होती तिला. इंजिनियर, डॉक्टर, शिवाय सध्या काय म्हणतात ना ते, IT मधल्या हुशार मुलांची स्थळंसुद्धा आली होती सांगून, पण तिला यातलं कुणी म्हणजे कुणीही पसंत नाही. आश्चर्यच आहे. मग तिला पाहिजे तरी कोण? ती म्हणते की तिला बुद्धिमान विचारवंत नवरा पाहिजे. बुद्धिमान आणि विचारवंत दोन्ही एकत्र कसे मिळतील? मी आपलं वरकरणी आश्चर्य दाखवत उद्गारलो. हे तुमचं नेहमीचं तिरपागडं बोलणं झालं. थोडक्यात तिला विचारवंत नवरा पाहिजे. विचारवंत नवरा? आता मात्र मी खरंच चकित झालो होतो. म्हणजे इंजिनियर, डॉक्टर हे काय विचारवंत नसतात का काय? ते काय डोक्यानं अर्धवट असतात का? काय की बाई, ती हट्ट सोडायलाच तयार नाही हो. कुठलंही स्थळ आलं की आधी विचारते, मुलगा विचारवंत आहे का? मध्यस्थाला यावर काय सांगावं कळतच नाही ना. भाऊच्या डोक्याला ताप झालाय. यानंतर बायकोनं मला जो तपशील सांगितला त्यावरून मला असं समजलं की हा सारा सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत अण्णासाहेब भस्मे यांच्या एका व्याख्यानाचा परिणाम होता. सद्यस्थिती या विषयावरील आपल्या भाषणात अण्णासाहेब म्हणाले की विचारवंतांची टंचाई हीच खरी आजची देशाची प्रमुख समस्या आहे. प्रदूषण, वीज टंचाई यासारख्या गोष्टी या कृतक समस्या आहेत. देशात पुरेशा संख्येनं विचारवंत निर्माण झाले तर सर्व समस्या समाधानकारक सुटू शकतील. एका समाजसेवी संस्थेत सेवाभावी वृत्तीनं काम करणारी सुप्रिया या भाषणाने इतकी भारून गेली की तिने लगेच अण्णासाहेबांचं शिष्यत्व पत्करलं आणि लग्न केलंच तर विचारवंताशीच करीन अशी शपथ सुद्धा घेतली. इतका सगळा तपशील सांगून झाल्यानंतर बायको थोड्या चढ्या स्वरात मला म्हणाली, हे बघा, माझी एकुलती एक भाची येते. तिचा प्रश्न कसा सोडवायचा ते आता तुम्ही बघा. भाऊ मामा काळजीनं कसा खांगायला लागलाय दिसतंय ना तुम्हाला. करा की काहीतरी. अगं, पण आता विचारवंत नवरा मी कुठून आणू? मग तुमच्या ठणकापुरे सरांना गळ घाला की. तुमचे सगळे प्रश्न सोडवतात ना ते. मग आपल्या भाचीसाठी काहीतरी करा म्हणावं त्यांना. ठणकापुरे सरांचा मी मानसपुत्र होतो. त्यांच्या घराचा दरवाजा माझ्यासाठी सदैव उघडा होता. तरी पण कामाव्यतिरिक्त मी त्यांच्याकडे कधीच जात नसे. एवढ्या जगदविख्यात माणसाचा उगाच वेळ घेणं मला योग्य वाटत नसे. आता काम निघालंच होतं आणि शिवाय बायकोनं खुद्द त्यांचं नाव सुचवलं होतं. त्यामुळे मी मोठ्या खुशीनं त्यांच्याकडे जायला तयार झालो. मी सरांच्या घरात प्रवेश केला तेव्हा ते बांबूच्या तुकड्याला खूप चिंध्या गुंडाळून पलिता तयार करत होते. मला पाहिल्यावर मला बसायला सांगून त्यांनी थोडं रॉकेल त्या चिंध्यांवर ओतलं. मग काड्याच्या पेटीतल्या एका काडीनं त्यांनी तो पलिता पेटवला. ज्वाळा भरा 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 वरती झेपावायला लागल्या. अहो सर, काय करताय हे? मी दबकत विचारलं. सर फार मोठे वैज्ञानिक सुद्धा होते. अरे, हा फार महत्त्वाचा प्रयोग आहे बरं का. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला छेद देणारा प्रयोग आहे हा. म्हणजे काय सर? न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तुला माहितीच आहे ना. सरांनी पलिता जमिनीच्या दिशेनं वाकडा केला. पण या ज्वाळा बघ, त्या अधोगामी नाही आहेत, त्या वरती जात आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या बरोबर उलट आहे का नाही? बाप रे, मी थक्क झालो होतो. सर, तुमचा हा शोध विलक्षण क्रांतिकारक आहे सर. गुरुत्वाकर्षणाला अपवाद असणार नाही अशी आत्तापर्यंतची समजूत होती. त्या समजुतीला फार मोठा धक्का दिला सर तुम्ही. माझ्या या उद्गाराने सरांना विलक्षण संतोष झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसलं.
आता हेग इथं भरणाऱ्या जागतिक विज्ञान परिषदेत या प्रयोगाचा शोध निबंध मी सादर करीन. बघूया जगभराचे शास्त्रज्ञ काय म्हणतायत. सरांच्या चेहऱ्यावरचा विनम्र भाव पाहण्याजोगा होता. सर, हा शोध तुम्हाला कसं काय लागलो? अरे, परवा न्यूयॉर्कला जाताना विमानात बसल्या बसल्या मी शाळेतल्या कविता आठवत होतो. वामन पंडितांचे श्लोक म्हणताना एकदम या 2 ओळी मी म्हणून गेलो. केला जरी पोत बळेची खाले, केला जरी पोत बळेची खाले, ज्वाळा तरी ते वरती उफाळे. या ओळी म्हटल्या आणि माझ्या डोक्यात एकदम वीज चमकली आणि या शोधाचा जन्म झाला. मी सरांचं अभिनंदन केलं आणि हलकेच संभाषणाचा रोख माझ्या समस्येकडे वळवला. विचारवंत नवरा पाहिजे हा. सगळा तपशील माझ्याकडनं ऐकल्यानंतर सर उद्गारले. अरे, असं कुठल्याही मुलीनं म्हटल्याचं मी आजवर ऐकलेलं नव्हतं. मीही त्यांच्याशी सहमत होऊन आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हणालो, सर, पण विचारवंत म्हणजे नेमकं कोण मला कळत नाहीये. माझं बोलणं अर्धवट राहिलं, कारण माझ्या प्रश्नावर सरांच्या मुद्रेवर एकदम बरेच फेरफार झाल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यांच्या ओठांची वेडीवाकडे हालचाल झाली, नाकपुड्या फुगल्या, डोळ्यात काहीसा क्रोधाचा भाव दिसला. आपली मोठीच चूक झाली हे माझ्या लक्षात आलं. मी चाचरत अपराधी मुद्रेनं म्हणालो, सर, म्हणजे तुम्ही आहात विचारवंत, पण मला असं म्हणायचं होतं सर की विचारवंताची काही व्याख्या वगैरे आहे का? माझ्या या खुलाशानंतर सरांच्या चेहऱ्यावरचे आक्रसलेले स्नायू पुन्हा सैल झाले आणि नेत्रात पुन्हा पहिला प्रेमळ भाव आला. हां, ठीक आहे, ठीक आहे. पण विचारवंताची नेमकी व्याख्या करणं अवघड आहे. आम्हा लोकांना तुम्हाला व्याख्येत पकडता येणार नाही बरं का. पण सर, ज्येष्ठ विचारवंत अण्णासाहेब भस्मे यांनी केली आहे ना व्याख्या. ते म्हणतात, जो विचार करतो तो विचारवंत. तो भस्मे ना. सरांच्या स्वरात उपहास होता. त्याचा जसा जर्दा तशी त्याची व्याख्या. आता जर्दा म्हणजे तंबाखू. आता तंबाखूचा आणि व्याख्येचा काय संबंध आहे मला कळलं नाही. सर, म्हणजे अण्णासाहेब भस्मे हलक्या प्रतीचा तंबाखू खातात का? सर एकदम बावचळल्यासारखे झाले आणि म्हणाले, नाही नाही नाही, तसं नाही. मला त्यांच्या दर्जाबद्दल म्हणजे लायकीबद्दल म्हणायचं होतं. दर्जाऐवजी चुकून जर्दा आलं माझ्या तोंडात. मग तपकिरीची एक भली मोठी चिमूट नागपुड्यात सोडत ते म्हणाले, अरे, ही कसली आली आहे व्याख्या? विचार सगळेजणच करतात. व्याख्या पाहिजे असेल तर मी सांगतो. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा विचार जो करतो तो विचारवंत. अरे वा 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 वा. बघता बघता सरांनी व्याख्या केली की सरांच्या बुद्धिचातुर्याचा पुन्हा एक वार प्रत्यय आला. माझी बायको आणि मुलं यांच्यापेक्षा पुष्कळ वेळा मी वेगळा विचार करतो, त्यामुळे मी विचारवंत ठरतो का, असं सरांना विचारावंसं मला वाटलं, पण तेवढं धारिष्ट्य नाही झालं. मी एवढंच म्हणालो, सर, काय छान व्याख्या केली तुम्ही, सोपी आणि साधी. अरे, विचारवंतांच्या अनेक व्याख्या करता येतील. हा शब्दच गुळगुळीत लक्ष साबणासारखा आहे. तुम्ही कितीही कशीही व्याख्या करा, विचारवंत त्यातनं सुटून जातोच. सुप्रियानं निर्माण केलेल्या समस्येमुळे मला विचारवंत या प्राण्याविषयी खूप कुतूहल निर्माण झालं होतं, म्हणून मी विचारलं, सर, श्रेष्ठ कलावंतांच्या बाबतीत म्हणतात त्याप्रमाणे विचारवंत हा जन्मावाच लागतो का प्रयत्नानं माणसाला विचारवंत होता येतं? माझ्या या प्रश्नावर सर सूक्ष्मात गेले असावेत असं मला वाटलं, कारण त्यांनी डोळे मिटले आणि काही वेळ ते बोललेच नाहीत. ते काहीतरी आठवत असावेत असं दिसलं. आधी विचारवंत या शब्दाचा इतिहास मी तुला सांगतो बरं का. सरांची चर्या गंभीर झालेली होती. मुळात हा शब्द विचार रवंथ असा होता. विचार अधिक रवंथ म्हणजेच विचाराचा रवंथ, आणि असा रवंथ करणारा तो विचार रवंथ. 16व्या शतकातल्या शिलालेखातून पोथ्यातून हा शब्द आढळून येतो. आता या शब्दात 2 र एकत्र आलेत, त्यामुळे साहजिकच पहिला र दुसऱ्या रच्या डोक्यावर जाऊन बसला. म्हणजे सर, म्हणजे पहिला र दुसऱ्या र वरचा रफार झाला. विचारवंत असा शब्द बराच काळ प्रचलित होता.
कालांतरानं म्हणजे 17व्या शतकाच्या अखेरीस र वरच्या रफाराचा लोप झाल्याचं आढळून येतं, कारण उच्चाराला हा शब्द त्रासदायक होत असावा. रफार गेला तरी पण विचारवंत हा शब्द मात्र 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत प्रचलित होता. मग सर त्या थचा त कसा झाला, म्हणजे विचारवंतचा विचारवंत कसा झाला? हे बघ, दक्षिण भारतामध्ये तचा थ होतो हे तुला माहितीच आहे. इथे थचा त झाला, कारण आपण मराठी माणसं स्वभावानं मवाळ, त्यामुळे कठीण व्यंजनांचा उच्चार आपण टाळतो. 18व्या शतकाच्या अखेरीला हा बदल घडून आजचा विचारवंत हा शब्द प्रचारात आला. सरांचा व्युत्पत्तीशास्त्राचा व्यासंग बघून मी क्षणोक्षणी रोमांचित होत होतो. ही झाली या शब्दाची शाब्दिक फोड. आता या शब्दाची काहीशा गांभीर्यानं व्याख्याच करायची झाली तर ती अशी होईल: आपल्या वैयक्तिक हिताहिताचा विचार न करता जो व्यापक समाज हिताहिताचा खोल जाऊन विचार करतो तो विचारवंत. आता खोलात म्हणजे किती फूट खोल जायला पाहिजे सर? सर, गावाकडे आमच्या वाड्यात एक तळघर आहे, तिथे जाऊन विचार केला तर मी विचारवंत होईन का हो? माझ्या या प्रश्नावर क्रोधाच्या काळ्या कुट्ट ढगाची एक छाया सरांच्या चेहऱ्यावरनं सरकत गेली आणि मला दचकल्यासारखं झालं. काहीतरी बिघडलंय हे माझ्या लक्षात आलं. सरांची नजर टाळून मी खाली बघायला लागलो. तुलाच तळघरात टाकायचा विचार करायला पाहिजे मला आता. सर पुटपुटले, पण मला ते ऐकू आलंच की. माझं काय चुकलं हे माझ्या लक्षात येईना. पण सरांचा मूड बघून मी माझा प्रश्न पुन्हा नाही विचारला. गप्प राहिलं ना की सरांचा राग जाऊन ते पूर्ववत होता ते मला माहिती होतं. त्याप्रमाणे थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर सरांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला, माझ्याकडे बघून म्हणाले, ठीक आहे, तुझ्यात काही फार बदल होणार नाही. आता काय म्हणतोयस तू? नाराज झालेल्या सरांना खुलावण्यासाठी मग मी म्हणालो, सर, विचारवंतासंबंधीचं तुमचं विवेचन फार होतं सर, पण सर आज आपल्या समाजात विचारवंत असे आहेत कितीसे? म्हणजे त्यांची एकूण टक्केवारी किती असेल? नाही, नेमकी आकडेवारी नाही सांगता येणार, पण ही सूचना तू चांगली केली आहेस. पुढच्या खानेसुमारीच्या वेळी या गोष्टीची वेगळी नोंद घ्यायला मी सांगीन केंद्र सरकारला. आत्तापर्यंत हे झालं नाही याचं कारण असं की हे विचारवंत निरनिराळ्या पक्षात, संघटनेत विभागले गेलेत. गांधीवादी विचारवंत, समाजवादी, हिंदुत्ववादी, सावरकरवादी, फुले आंबेडकरवादी वगैरे वगैरे. पण माझ्या मते विचारवंतांचे खरे गट दोनच. ते कोणते सर? हे बघ, इस्लाममध्ये 2 पंथ आहेत, हे तुला माहिती आहे ना, शिया आणि सुन्नी. तर कुठल्याही समाजात बुद्धिवंतांचा जो वर्ग असतो त्याला इंग्रजीत इंटेलिजेन्शिया असा शब्द आहे. त्यावरून आपल्याकडल्या विचारवंतांचे मी हे 2 गट तयार केलेत. एक आहे इंटेलिजेन्शिया आणि दुसरा आहे इंटेलिजन्स सुन्नी. या दोन्हीत फरक काय सर? अरे, ज्यांच्या विचारांनी आपलं डोकं गरगरतं ते इंटेलिजेन्शिया आणि ज्यांच्या विचारांनी आपलं डोकं सुन्न होतं ते इंटेलिज सुन्नी. समजलास का? सरांनी कधी नाही ते हसत हसत माझ्या पाठीवर थाप मारली. विचारवंत या जमातीची सरांना अफाट माहिती आहे हे एव्हाना माझ्या चांगलं लक्षात आलं होतं. त्यामुळे सुप्रियासाठी विचारवंताचं स्थळ मिळवण्याचं काम बरंच सुकर होईल अशी मला आशा निर्माण झाली. हे बघ, सुप्रियाला विचारवंत नवरा मिळवून देणं माझ्याकडे लागलं. तू त्याची काळजी करू नकोस. सर असं म्हणाले आणि क्षणभर थांबले. तपकिरीची चिमूट नाकाजवळ नेऊन ती त्यांनी जोरात आत ओढून घेतली आणि एकदा म्हणाले, अरे, कोणी नाही मिळालं तर मी आहे ना. सरांचे हे उद्गार ऐकताच मी दचकलो. डोक्यावर कोणीतरी दाणदिशी प्रहार केल्यासारखं वाटलं. क्षणभर माझं हृदयही बंद पडलेलं असावं. सर, तुम्ही सर? मला पुढं काही बोलणं सुचलंच नाही. मी सरांच्याकडे बघत राहिलो. सरही एकदम दचकल्यासारखे झाले. घाईघाईत म्हणाले, अरे अरे, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तिच्यासाठी वरसंशोधन करायला मी खंबीर आहे हे मला सांगायचं आहे. मग मी सुटकेचा निश्वास टाकला. सर चुकून काहीतरी बोलून गेले असणार आणि आपण उगाचच त्याच्यातनं वेगळा अर्थ घेतला असणार, दुसरं काय. काही झालं तरी ते माझे गुरुजी, मार्गदर्शक होते. हे बघ, आता वेळ गमवायचा नाही. ही मोहीम फार खडतर आहे, पण कंटाळा करायचा नाही. काय मी सांगतो त्याप्रमाणे कर. मी मान डोलवली आणि त्यांचा निरोप घेऊन घरी आलो. सरांच्या सल्ल्यानुसार मी प्रथम वधूवर सूचक मंडळांना भेटी द्यायचं ठरवलं.
त्याप्रमाणे मी सुरुवातीला एका नामवंत वधूवर सूचक मंडळाच्या कार्यालयात गेलो. तिथलं अगदी अत्याधुनिक वातावरण बघितलं. मला खूप बरं वाटलं. सगळे व्यवहार कम्प्युटरवर चाललेले होते. विचारवंतांची स्थळं? मी माझ्या येण्याचा हेतू सांगितल्यावर मंडळाच्या प्रमुखांना धक्का बसल्यासारखं दिसलं. अहो, इथे विचारवंत येतायत कशाला? म्हणजे? अहो, विचारवंत माणूस तो लग्नाच्या फंदात कशाला पडेल? तो लग्नाचा विचारच करणार नाही. इथं येतात ना ते सगळे अविचारी असतात. मग माझ्याकडे रोखून बघत म्हणाले, तुम्ही चांगले सुशिक्षित दिसताय. तुम्हाला जॉन्सनचं नाव ठाऊक असेल. हां, ते बेबी पावडरचे जॉन्सन अँड जॉन्सन तेच ना? मला माहिती आहेत की ते. त्यातले कोणते लग्नाचे आहेत? अहो, ते नाही हो, ते नाही. प्रमुखाचा चेहरा त्रासिक झाला. मी डॉक्टर सॅम्युअल जॉन्सनबद्दल बोलतोय. फार मोठा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विचारवंत. एका तरी विचारवंताचं नाव मिळालं याचा मला आनंद झाला. मग हे डॉक्टर जॉन्सन लग्नाचे आहेत का? चालेल की त्यांचं स्थळ आम्हाला. सुप्रियाची आमच्या आंतरधर्मीय विवाहाला तयारी आहे. प्रमुखाचा चेहरा विलक्षण वैतागल्यासारखा झाला. अहो, डॉक्टर जॉन्सन म्हणजे 16व्या शतकातले ब्रिटिश विद्वान. ते लग्नाबद्दल काय म्हणाले माहिती आहे का? त्यांचा स्वर चिडचिडा झाला होता. मी नकारार्थी मान हलवली. ऐका की मग. ते चिडक्या स्वरात म्हणाले. एक तरुण मनुष्य सल्ला विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेला. तो म्हणाला, डॉक्टर साहेब मी लग्न करू का? त्यावर डॉक्टर जॉन्सन म्हणाले, लग्न केलंस काय आणि ब्रह्मचारी राहिलास काय? अंतिम परिणाम एकच, पश्चाताप. समजलं? असे हे विचारवंत असतात. नाही, किस्सा छान आहे. पण का हो त्या तरुणानं पुढं लग्न केलं का हो? त्यावर त्यांची क्रोधाविष्ट मुद्रा बघून मी तिथनं उठलो आणि त्यांनी इतकं चिडावं असं मी काय बोललो याचं नवल करत मी त्या कार्यालयातनं बाहेर पडलो. माझ्या या भेटीची हकीकत मी सरांना सांगितली. त्या तरुणानं पुढं लग्न केलं का नाही या माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर त्या व्यवस्थापकानं दिलं नाही. याबद्दल सरांनी खेद व्यक्त केला आणि अशा असभ्य वर्तणुकीबद्दल त्या व्यवस्थापकाचा निषेध केला. आता विद्यापीठ हे आपलं एकमेव आशास्थान उरलंय असेही उद्गार त्यांनी काढले. विचारवंत या पदवीसाठी विद्यापीठात तरी काही कोर्सेस आहेत का ते पाहण्यासाठी मग मी विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटायचं ठरवलं. त्याप्रमाणे भेटीची वेळ अगोदर ठरवून मी त्यांना भेटायला गेलो. शिष्टाचाराप्रमाणे नमस्कार करून स्थानापन्न झाल्यावर मी कुलगुरूंना म्हटलं, सर आपल्या विद्यापीठाचं माहितीपत्रक आम्ही पाहिलं. त्यात विचारवंत या पदवीसाठी काही अभ्यासक्रम दिसत नाही. तसा काही अभ्यासक्रम सुरू करता येईल का सर? काय आहे, आमच्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे हो. नंतर मी थोडक्यात सुप्रियाबद्दल त्यांना माहिती दिली. सुप्रियाबद्दल सहानुभूती व्यक्त करून कुलगुरू म्हणाले, अहो, हे तुम्ही आज मला विचारायला आलाय. मी स्वतः 2 वर्षांपूर्वी असा प्रयत्न केला होता. आपल्या विद्यापीठानं असा हा कोर्स प्रथम सुरू करावा अशी माझीही इच्छा होती. या कोर्सचा सगळा मसुदा तयारही झाला होता. अरे वा, मग पुढे काय झालं? अहो, काय होणार आहे? सगळ्या चांगल्या गोष्टींचं जे पुढे होतं तेच याचं झालं. कार्यकारिणी ठराव मंजूरही झाला. मग विद्वत सभे म्हणजे अकॅडमिक कौन्सिलमध्ये या ठरावावर हाणामारी झाली. विचारवंत या शब्दाची व्याख्या काय करावी यावर तीव्र मतभेद झाले. विद्वान आणि विचारवंत हे शब्द समानार्थी समजावेत का नाही यावर तर शेवटी सभासदांमध्ये अक्षरशः मारामाऱ्या झाल्या. मग नाईलाजानं शेवटी बैठक बरखास्त करून हा ठरावच रद्द केल्याचं मला जाहीर करायला लागलं. अरे 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 अरे, दुर्दैव की आपल्या देशाचं. अशी हळहळ व्यक्त करून मी कुलगुरूंचा निरोप घेतला. विवाह संस्था आणि विद्यापीठ या दोन्हीकडे अशी स्थिती असल्यामुळे आम्ही सर्वजण सुप्रियाच्या लग्नाबाबत फार निराश मनस्थितीत आलो होतो. पण ठणकापुरे सर मात्र अजिबात निराश नव्हते. असेच दिवस जात होते आणि काही घडेल असं वाटत नसताना एक दिवशी अचानक सरांचा फोन आला, एक चांगली बातमी आहे, घरी ये. संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो तेव्हा सरांनी एका नामवंत इंग्रजी वृत्तपत्रातली एक भली मोठी पानभर जाहिरात दाखवली. कसे योगायोग असतात पहा. इकडे आपण विचारवंतांच्या शोधात आहोत आणि तिकडे बिहारमध्ये जणू केवळ आपल्यासाठीच घडावी अशी ईश्वरदत्त घटना घडली आहे. मी सरांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. अरे, बिहारमधल्या माझ्या एका मित्राचा मला काल फोन आला होता. पाटण्यातला फार मोठा पत्रकार आहे तो आणि लालू प्रसादांच्या मर्जीतला आहे. त्याने थिंकर्स अकॅडमी या नावाची संस्था स्थापन केली आहे.
त्या संस्थेतर्फे विचारवंत ही पदवी दिली जातीये. काय म्हणताय सर? हा म्हणजे खरंच योगायोग आहे सर. मग सरांनी मला जाहिरात वाचूनच दाखवली. विचारवंतांची टंचाई हीच खरी देशाची आजची समस्या. तुम्हीही विचारवंत होऊ शकता. थिंकर्स अकॅडमी सुरू करत आहे विचारवंत पदवीसाठीचा अभ्यासक्रम. 3 टप्प्यांचा अभ्यासक्रम. पहिला टप्पा 6 महिन्यांचा कोर्स काम चलाऊ विचारवंत. दुसरा टप्पा 1 वर्षाचा कोर्स ज्येष्ठ विचारवंत. तिसरा टप्पा 2 वर्षांचा कोर्स क्रांतदर्शी विचारवंत. अधिक माहितीसाठी प्रॉस्पेक्टस मागवा. जाहिरात वाचून झाल्यावर सर मला म्हणाले, तो कोर्स सुरू होऊन 1 वर्ष होऊन गेलंय. 4-6 महिन्याच्या आत लग्नाच्या बाजारात विचारवंतांची स्थळं येतील बघ. सुप्रियाची आणि तुम्हा सगळ्यांची काळजी मिटेल आता. सरांनी भविष्य केल्याप्रमाणे 3-4 महिन्यात विचारवंतांच्या स्थळांची काही नामवंत वधूवर सूचक मंडळांकडे खरोखरच नोंदणी सुरू झाल्याचं वृत्त आलं आणि सुप्रियाच्या पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सुप्रियाच्या हट्टापायीनं सर एका प्रेमिकाचा दारुण प्रेमभंग झालाय. त्या बिचाऱ्याबद्दल मला फार सहानुभूती वाटते हो. मध्यंतरीच्या एका भेटीत मी सरांना म्हणालो, म्हणजे काय? या साऱ्या प्रकरणात एक प्रेमकथा सुद्धा आहे वाटतं. मग मी त्यांना थोडक्यात हकीकत सांगितली. सुप्रियाच्याच कॉलनीत राहणारा सुधीर विचारे आणि सुप्रिया यांचं छान सूदगूद जमलेलं होतं. पण अचानक भस्मींच्या विचारवंत चळवळीनं सगळं चित्र पालटलं. सुधीरनेही भस्मीयांचं शिष्यत्व पत्करावं आणि विचारमंथन शिबिरात सहभागी व्हावं असा सुप्रियानं आग्रह धरला आणि त्या गोष्टीला स्वाभिमानी सुधीरनं नकार दिला. परिणामी सुप्रियानं आपले प्रेमसंबंध कठोरपणे तोडून टाकले. दोघेही एकमेकांसाठी तळमळत होते, पण दोघांचाही अहंकार त्यांच्या पुनर्मिलनाच्या आड येत होता. पुढे थिंकर्स अकॅडमीची जाहिरात आल्यावर तिथली पदवी तरी मिळवावी असा त्रयस्थामार्फत तिने सुधीरला निरोप पाठवला, पण त्यालाही त्यांनी काही दाद दिली नाही. द जिल्टेड लव्हर. ताटातूट झालेल्या प्रेमिकांचं मिलन व्हावं यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. त्या सुधीरला माझ्याकडे पाठवून दे, बघू काय करता येत आहे. या दोघांच्या शीतयुद्धाच्या काळात इकडे वधूवर सूचक मंडळातील विचारवंत पदवी घेतलेल्या स्थळांची संख्या हळूहळू वाढायला लागली होती. या स्थळांपैकी कुणा एकाची तरी तिने अखेर निवड करावी असा आग्रह सुप्रियाच्या मातापित्यांनी धरला आणि तो डावलणं तिला अवघडून बसलं. शेवटी तिने मन घट्ट करून घनश्याम पांडे नावाच्या तरुण प्राध्यापकाची निवड केली. प्राध्यापक असल्यामुळे तो अर्धा विचारवंत होताच. शिवाय त्यानं थिंकर्स अकॅडमीची कामचालाऊ विचारवंत ही पदवी नुकतीच मिळवली होती. सुप्रिया सुधीर या प्रेमनाट्याची अखेर शोकांतिकेत होण्याची ठाम चिन्ह दिसत असताना आणि सुप्रिया घनश्याम यांच्या विवाहाची बोलणी अंतिम टप्प्यावर आली असताना एक दिवशी सर्व वृत्तपत्रातनं ठळक अक्षरात स्फोटक बातमी झळकली. सुप्रियाच्या वडिलांनी बातमीचं शीर्षक मोठ्यांदा वाचलं. बनावट विचारवंतांचा देशभरात सुळसुळाट. थिंकर्स अकॅडमीचा संचालक फरारी. मग खाली दिलेल्या तपशिलाचा सारांश असा होता की थिंकर्स अकॅडमी ही एक बोगस संस्था होती. ते एक फ्रॉड होतं. संचालकानं मोठमोठ्या रकमा घेऊन विचारवंत पदवीची बनावट सर्टिफिकेट विकली आणि लक्षावधी रुपये गोळा करून तो फरारी झाला. बातमी ऐकल्यावर सुप्रियाला भोवळ आल्यासारखं झालं. तिने आईच्या खांद्यावर मान टाकली, डोळे मिटले. तिच्याप्रमाणे सगळ्यांच्याच मनात शंका गुणगुणत होती की घनश्यामनं ही पदवी पैसे देऊन विकत तर घेतली नसेल. काय सांगणार? नसेलच अशी खात्री कोण देणार? पण मग अशा प्रसंगी डगमगले तर ते ठणकापुरे सर कसले. सगळ्यांनी हातपाय गाळले असताना सरांनी सुप्रियाजवळ जाऊन तिची पाठ थोपटली आणि तिला एक नवीन कल्पना सांगितली. घनश्याम सकट जी जी स्थळं तिला सांगून आली होती त्या सर्वांना बोलवून सुप्रियानं त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्यातून सर्वोत्तम विचारवंत निवडायचा अशी ती कल्पना. मुलाखतीचे प्रश्न ठणकापुरे सर काढून देणार होते. सुधीर सुठा मुलाखतीसाठी येऊ शकेल बरं का? सर हळूच तिला म्हणाले. तो फार जिद्दी आहे. आला तरी मी माझ्या तत्वांची तडजोड करणार नाही. माझ्या कसोटीला त्यानं उतरायलाच हवं. पत्र सर्वांना गेली, पण प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी घनश्याम आणि सुधीर यांच्याखेरीज कोणीही उमेदवार परीक्षेला हजर नव्हता. घनश्याम प्रथम हजर झाल्याकारणानं सुप्रियानं त्याची मुलाखत पहिल्यांदा घेतली. वैचारिक संघर्षात विचारवंतांची भूमिका काय असावी? सुप्रियानं पहिला प्रश्न विचारला.
विचाराचा मुकाबला विचारानं करावा, तोही विचारपूर्वक करावा. अविचाराला त्यात अजिबात वाव असू नये. हा विचार बहुसंख्य विचारवंतांना मान्य असला तरी काही अल्पसंख्य विचारवंतांना तो अमान्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. घनश्याम उत्तरला, हा चांगलाच तयार दिसतोय. सुप्रिया मनात म्हणाली. नंतर आणखीन काही प्रश्न विचारून तिने त्याला हसत मुखानं निरोप दिला. दुसरी आणि शेवटची मुलाखत अर्थात सुधीरची झाली. अण्णासाहेब भस्मे आणि त्यांची विचारवंत चळवळ यासंबंधी तुम्हाला काय वाटतं? सुप्रियानं मुद्दाम गुगली टाकला. अतिशय गंभीर मुद्रेनं गंभीर स्वरात सुधीर उत्तरला, मी नेहमी सांगत असतो की अण्णासाहेब ही एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार आहे. ती एक जीवन प्रणाली आहे. ती एक जीवनशैली आहे. आचरण पद्धती आहे ती. अधिक सोपं करून सांगायचं झालं तर मी असं म्हणेन किंवा म्हणण्याचं धाडस करू शकेन की इट्स अ वे ऑफ लाईफ. एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या विचारधारेच्या रूपानं समष्टीसमोर येते तेव्हा त्या समष्टीतलं प्रतिगामित्व आणि पुरोगामी व्यक्तिवादी विचारधारेचं पारोप. बस 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 बस. सुप्रियानं हसत हसत त्याचं बोलणं मध्येच थांबवलं आणि उपचार म्हणून आणखीन एक प्रश्न विचारला. त्याची मुलाखत संपवली. त्याच दिवशी रात्री सुप्रियानं ठणकापुरे सरांना फोन केला. सर, माझी पंचायत झाली हो. दोघांच्याही मुलाखती खूप छान झाल्या आहेत. विचारवंत म्हणून मला दोघेही परिपक्व वाटतात. मला नाही निवड करता येते दोघातनं. पेच प्रसंग निर्माण झाला की सरांच्या प्रतिभेला जास्त स्फुरण चढतं. त्यांनी सुप्रियाला नवीन व्यूहरचना समजावून सांगितली. हे बघ, आता झाली ती सेमीफायनल होती, आता यानंतर फायनल राऊंड. माणसांचा विचारवंत म्हणून खरा कस लागतो तो त्याच्या सार्वजनिक भाषणात. आपण या दोघांची भाषण स्पर्धा ठेवू. या दोघात जो श्रेष्ठ विचारवंत ठरेल तो तुझा नवरा. सुप्रियाच्या मुद्रेवर पुन्हा हसू उमटलं. नाणेफेकीचा कौल घनश्यामच्या बाजूनं लागला, त्यामुळे सद्यस्थिती या विषयावर त्याचं पहिल्यांदा भाषण झालं. त्याचं सगळं भाषण मोठं खुसखुशीत झालं. श्रोते सतत हसत होते, टाळ्या वाजवत होते, त्याच्या तिरकस शेऱ्यांना दाद देत होते. एकंदरीत काय तर भाषणाचा रंग छान जमला होता. स्पर्धा संपली बरं का. घनश्यामनं जिंकली बहुतेक. मी बायकोच्या कानात कुजबुजलो. आता कुतूहल होतं ते सुप्रियाच्या प्रतिक्रियेचं. घनश्यामचं भाषण चांगलं झालं, पण मला आणि श्रोत्यांना ते सगळं समजलं. एवढीच प्रतिक्रिया सुप्रियानं दिली, पण हे सांगतानाही तिचा चेहरा काहीसा मलूल खिन्न दिसत होता. दुसऱ्या दिवशी त्याच विषयावर सुधीरचं भाषण होतं. त्याच्या भाषणाला सुरुवातीला चांगलीच गर्दी होती, पण 5-10 मिनिटात लोक हळूहळू उठायला लागले. पुढच्या खुर्च्यांवरचे काही ज्येष्ठ नागरिक पेंगायला लागले. एक जण तर झोपेत तोल जाऊन खाली पडला. काही जणांनी मोठ्यांदा दिलेल्या जांभया साऱ्या सभागृहाला ऐकू आल्या. या साऱ्याला न जुमानता सुधीर दणकून बोलत राहिला. भाषण संपलं तेव्हा सभागृहात सुप्रिया आणि आम्ही दोघं एवढेच श्रोते उपस्थित होतो. नंतर आम्ही सुप्रियाच्या घरी गेलो तेव्हा तिला अतिशय उत्साही आणि आनंदी बघितलं. आम्हाला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, सुधीरचं ना सगळं भाषण माझ्या डोक्यावरनं गेलं. एक अक्षरसुद्धा कळलं नाही. अगदी सोपा विषय खूप अवघड करून सांगणं हेच विचारवंताचं व्यवच्छेदक लक्षण असतं असं ठणकापुरे सर सांगतात ना, ते अगदी योग्य आहे. शिवाय बोलताना सुधीर मध्ये मध्ये किती अर्थपूर्ण पॉज घेत होता. एकदा तर चांगला 2-4 मिनिटं थांबला. लोकांना वाटलं तो गडबडला, भाषण विसरला. पण लोकांना कुठं माहिती आहे असे दीर्घ पॉझेस हे विचारवंतांचं वैशिष्ट्य असतं. भाषणाविषयी बोलताना सुधीरचं किती कौतुक करू आणि किती नको असं सुप्रियाला झालं होतं. मग गहिवरलेल्या स्वरात ती मला उद्देशून म्हणाली, आज ठणकापुरे सरांमुळे मला खऱ्या विचारवंताची पारख करता आली. त्यांचं मार्गदर्शन नसतं तर माझं काय झालं असतं आज कल्पना नाही करवत आहे. त्यानंतरच्या पहिल्या मुहूर्तावर सुधीर आणि सुप्रिया यांचं शुभमंगल झालं. लग्न मंडपात मी ठणकापुरे सरांचं अभिनंदन केलं आणि म्हणालो, सर, तुमच्यामुळे त्या जिल्टेड लव्हरचं सुप्रियाशी मिलन झालं. तुम्ही तुमचा शब्द खरा केला सर. सरांनी आपलं कौतुक टाळलं. ते मला म्हणाले, अरे, हा सुप्रियाचा विषय मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं ना तेव्हा तू मला विचारवंताची व्याख्या विचारली होतीस, आठवतंय का? हो सर, तुम्ही म्हणाला होतात की विचारवंत हा प्राणी व्याख्येत पकडणं कठीण आहे म्हणून. कशीही व्याख्या करा, तो गुळगुळीत साबणाप्रमाणे त्यातनं निसटून जातो असं म्हणाला होतात. बरोबर आहे, पण आता तुला नवीन व्याख्या सांगतो. जो सोपा विषय अवघड करून सांगतो ना
तो विचारवंत. यात विचारवंताचं व्यवच्छेदक लक्षण सांगितलंय. यातून मात्र कुणीही खरा विचारवंत निष्ठू शकणार नाही बरं का. असं म्हणून सर हसत हसत मंडपाबाहेर पडले. मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. श्रोते हो, वसंत मिराजदार यांची कथा शोध विचारवंत नवऱ्याचा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.